हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. जर मी तुझं दुःख थोडं जरी कमी केलं ना तर माझ्यासाठी ती आनंदाची गोष्ट असेल. हे सगळं करायला तुम्हाला आवडत नसेल ना आई? हे सगळं म्हणजे हेच की माझी सेवा, माझी देखभाल करणं. सध्या माझ्या ऑफिसमध्ये कुठलीच जागा खाली नाहीये. काही दिवसापूर्वीच मी नवीन लोकांना अपॉइंट केलंय. मला सॅलरी नाही, अनुभवासाठी काम करायचंय. हिला खूप ताप आलाय. आज मी घरी नाही जाणार. तुला माहितीये पूजा, तू भाजल्यामुळे आईला किती संकटांचा सामना करावा लागला. पण तुझ्या भावाने तर कहरच केला होता. मी मानते की त्यांनी जाणून बुजून हे सगळं नाही केलं, पण जे काही झालं ते त्यांच्यामुळेच झालं. तीर अगदी निशाण्यावर लागतोय पूजा. विशाल एकदा मुठीत आला ना तर समजून जा की अर्धी बाजी तूच जिंकलीस. विशाल विशाल हो पूजा. तुम्ही काळजी करू नका विशाल. मी आईचं मन जिंकूनच घेईन. हो मला माहिती आहे की ते इतकं सोपं नाही आहे, कारण आईंसोबत विराज भाऊजी आहेत आणि आई विराज भाऊजींची प्रत्येक गोष्ट ऐकतात. आणि जर त्यांना काही बोलायचं जरी असेल ना तरी पण त्या विराज भाऊजींना विचारूनच बोलतील. पण तरीही मी पूर्ण प्रयत्न करेन विशाल. हॅलो. हो आई. हो आई, राधाचा ताप आता उतरलाय. पण आई, मला तिला सांभाळण्यासाठी इथे थांबावं लागेल. हो, माझ्या सासरहून फोन आलाच तर प्लीज तुम्ही सांभाळून घ्या. हो आई. हो आई, मी आता फोन ठेवते, नंतर बोलते. हो. कोणाशी बोलत होतीस कमला? कोणाशीच तर नाही. पण तू आत्ता कोणाशी तरी बोलत होतीस हे मी ऐकलंय. ते मी बाईसाहेब राधाशी बोलत होते आणि बघा ना, बोलता बोलता ती झोपूनही गेली. कशी तब्येत आहे आता राधाची? देवाच्या कृपेने
आता अगदी चांगली आहे. ताप उतरला तिचा? हो. बरं झालं. आता एक काम कर, तूही आराम कर. 4 तास झाले तिला घेऊन बसलीयस. जेव्हापासून तिला ताप आलाय तिला घेऊनच बसलीयस. नाही बाईसाहेब, मी ठीक आहे. आणि तसंही जेव्हा मुलांना ताप येतो तेव्हा त्यांना आपल्या आईचीच गरज असते. म्हणजे मला असं म्हणायचंय, मी इतक्या दिवसांपासून तिला सांभाळते ना, तर ती मला तिची आई समजत असेल. हो हो कमला, अगदी बरोबर. तू हिच्यासाठी तिच्या आईसारखीच आहे. आणि तू बघशीलच, जेव्हा ही मोठी होईल ना तेव्हा ती तुला तुझी आईच म्हणेल. बरं कमला, आता मी झोपायला जाते. जर कुठल्या गोष्टीची गरज वाटली तर मला उठव. हो बाईसाहेब. ना तर त्याने जबरदस्ती केली असती आणि ना तर मी भाजली असते. मी मानते की त्यांनी जाणून बुजून हे सगळं नाही केलं, पण जे काही झालं ते त्यांच्यामुळेच झालं. पूजा, चहा आणलाय बेटा. आई, तुम्ही का त्रास घेतला? कोणालाही सांगितलं असतं तर तो घेऊन आला असता. विशाल, बेटा चहा घे. मला चहा नकोय. काय झालं? काही नाही. एवढा बेचैन दिसतोयस. रात्री झोप नाही लागली का? हो, रात्रभर विचार करत होतो म्हणून उशिरा झोपलो. कसला विचार करतोयस विशाल? आता प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं आहे का? आई, तुम्ही यांच्या गोष्टीचं वाईट नका मानू. हे तर असेच, बस यांचा मूड थोडा खराब आहे. थोड्या वेळात ठीक होतील. घे पूजा, चहा पी. आई, तू त्रास नको घेऊस. पूजा अजूनही अशक्त आहे. मी स्वतः चहा पाजेन. आम्हीही पाजू शकतो ना बेटा. राहू दे आई, राहू दे. नाहीतर तुझ्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे पूजा परत भाजेल. हे घे पूजा. सुकन्या आमच्या कन्या. आई, आई, आई सांभाळा स्वतःला. आई, आई आरामात उठा. तृष्णा, नाही. आई, आई सावकाश उठा. आई, तू ऐकलंस डॉक्टर साहेबांनी तुला काय सांगितलंय? तुला आरामाची खरंच गरज आहे. तू आता अजिबात इथून हलायचा नाही सांग. तू माझ्यावर किती प्रेम करतोस? स्वतःहूनही जास्त करतो.
तू माझ्यासाठी काय करू शकतोस अपूर्व? काही जे तू सांगशील. आई, तुला माहिती आहे ना मला तुझ्या डोळ्यातले अश्रू नाही आवडत. प्लीज रडू नकोस ना. आई काही नाही होणार तुम्हाला. आई आई सावकाश उठा तुम्ही. आई सांभाळून. सावकाश उठा. आरामात आरामात उठा. चला आरामात. आई चला. आई तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. चला चला आता खोलीत चला, मी बाम घेऊन येते. चला चला. तुम्ही खोलीत आराम करा. सावकाश सावकाश आई. आरामात सगळं ठीक होईल आई, काळजी नका करू. चला. कमला, कमला, माफ करा बाईसाहेब, कळालंच नाही केव्हा डोळा लागला. काही हरकत नाही कमला. तू दमली असशील म्हणून तुझा डोळा लागला. तू आता घरी जा. नाही नाही बाईसाहेब, थोडा वेळ झोप झाली म्हणून थकवा गेलाय. अगं घरचे वाट बघत असतील तुझी. ते मी त्यांना फोन करून सांगते की मी संध्याकाळपर्यंत येईल. राधा कशी आहे? ती खूप बरी आहे आता. मी तिला आत्ताच झोपवलंय. तुम्ही बसा ना, मी चहा घेऊन येते. आई, तुला माहितीये कमला रात्रभर झोपली नाहीये. ती अख्खी रात्र मुलीला घेऊन बसली होती. तिला राधाची खूप काळजी आहे. हो आई, पण कधी कधी खूप विचित्र वाटतं. कोणी 2 दिवसात एखाद्याला इतकं जवळचं कसं वाटू शकतं? बेटा, मुलं असतातच अशी. एकदा त्यांची जबाबदारी आपण घेतली ना की क्षणभर सुद्धा झोप येत नाही. आई, तुला माहितीये काल रात्री जेव्हा मी पाणी प्यायला उठले तेव्हा ती कुणाशी तरी बोलत होती. आणि जेव्हा मी तिला हे विचारलं तेव्हा ती म्हणाली की मी राधाला गोष्ट ऐकवते. माहिती नाही आई, पण मला काहीतरी वेगळंच वाटतंय. आकांक्षा, तुला सोशल वर्करच्या जागी डिटेक्टिव्ह बनायला हवं होतं. तुला ना संशय घ्यायची सवय झालीये. अगं, जिचा पगार महिन्याला 1000 असेल तिच्याकडे मोबाईल कसा असू शकेल? सुकन्या आमच्या कन्या. अरे बिंदिया, तू इथे? हो, मी तुमच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन आली आहे. तू का घेऊन आलीस? तृष्णा कुठे? तृष्णा ती काकूंजवळ बसली आहे. त्यांचे पाय खूप दुखतायत ना, म्हणून त्यांचे पाय चिपतीये. मला आता ऑफिसला जायला लेट होतोय. मला नाश्ता द्यायचा सोडून ती आईचे पाय चेपत बसलीये. हे काम पण व्यवस्थित करत नाहीये. अपूर्व, असं नाही बोलायचं. आता अशा वेळी कुणाला तरी काकूंसोबत राहणं खूप गरजेचं आहे. भलेही प्रेमापोटी नाही, पण कर्तव्य म्हणून त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. काही झालं तरी त्या तुमच्या आई आहेत आणि तृष्णा या घरची सून. फक्त नावाला आई होऊन चालणार नाही. आईची कर्तव्य देखील पार पाडावी लागतात. आणि मला चांगल्याच पद्धतीने ठाऊक आहे की आईने कोणती कर्तव्य पार पाडली ती. ते सगळं जाऊ दे बिंदिया. आता जुन्या गोष्टींना मला उजाळा नाही द्यायचा. मला ऑफिसला जायला लेट होतोय.
बटनला पण आताच तुटायचं होतं. आता दुसरा कुठला शर्ट पण प्रेस करून ठेवला नसणार तृष्णाने. तृष्णा, अपूर्व, तृष्णाला त्रास देण्याची काय गरज आहे? द्या, त्या शर्टला बटन मी लावून देते. अगं नाही नाही, तू का लावशील? का मी तुमची लहानपणीची मैत्रीण नाही? का मी तुमच्यासाठी इतकंही नाही करू शकत? अगं नाही नाही बिंदिया, तसं काही नाही आहे. पण वगैरे काही नाही. जर तुम्ही मला या शर्टला बटन नाही लावू दिलत ना, तर मी समजेन की तुम्ही मला कधी तुमची लहानपणीची मैत्रीण मानलंच नाही. ठीक आहे. बाईसाहेब, मी विचार करत होते की राधाला पोलिओ डोस देईन. आज तारीख आहे ना? हो कमला, आजूबाजूचे सगळे मुलांना घेऊन जात आहेत. पण आकांक्षाही नाहीये, तिचे बाबाही नाहीये. तुझ्या बरोबर कोणाला पाठवू मग? काही हरकत नाही बाईसाहेब, मी तिला डोस द्यायला नेईन. मला माहिती आहे डोस कुठे देतात. कोणत्या डॉक्टरांकडे? ते आपले पांडे जे आहेत ना चौकात, ते मुलांचे खूप चांगले डॉक्टर आहेत. पण इतक्या लांब तू राधाला घेऊन जाऊन येशील एकटी? हो बाईसाहेब, माझ्या मुलीलाही मीच घेऊन जायचे. तिच्या बाबांकडे इतका वेळ कुठे होता की ते माझ्यासोबत येतील. ठीक आहे, लवकर ये. हा, ठीक आहे बाईसाहेब. सुकन्या आमच्या कन्या. बरंच झालं जळाली ती. त्याच निमित्ताने आराम तर करते, नाहीतर घरच्या कामात तर थकूनच गेले असते. कोणीतरी येते वाटतं. धाकट्या सुनबाई, हा आजी. अगं उठू न ग, झोपून राहा. अ, अगं काही पडून नाही, राहा काही ग. नाही. आणि सांग, काय म्हणते तब्येत? तुझी हाल हवाल विचारायला आले. ठीक आहे, बस थोडा अशक्तपणा आहे. अग ती जायला तर येळ लागलच. आणि औषध बिवषध घेते का नाही? आजी, खरं तर डॉक्टरांनी सांगितलं की रिकाम्या पोटी औषध नाही घ्यायचं. नाश्ता केल्यानंतर घेईन औषध. तुझा अजून नाश्ता नाही झाला? नाही आजी, ते पूजा, हे घे पूजा,
नाश्ता घे. सुनबाई, तू अजूनपर्यंत धाकट्या सुनबाईला नाश्ता नव्हता दिला. जेव्हा की तुला माहित आहे की तिला औषधं घ्यायची असतात, हा, आणि ते बी नाश्त्यानंतरच घ्यायचे असतात. आई, सगळ्यांचा नाश्ता बनवण्यातच आमचा वेळ गेला. पण सर्वात आधी आम्ही पूजाचाच नाश्ता घेऊन आलो. जर सगळ्यात आधी तिचा नाश्ता आणला तरी बी इतका उशीर झालाय. बघ सुनबाई, हा बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही. आजी, काही हरकत नाही. मानलं आईना नाश्ता आणायला थोडा उशीर झाला, पण मी औषध उशिरा घेईन. कशा पाय उशिरा खाशील? सुनबाई, उद्यापासून धाकट्या सुनबाईला 9 वाजायच्या आधी नाश्ता मिळाला पाहिजे, समजलीस ना? हो स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.